मान्सून लांबल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, देगलूर बिलोली वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. यावर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे देगलूर बिलोली परिसरातील वन्य प्राण्यांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर भटकंती करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा आणि संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. देगलूर बिलोली वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी पाणलोटे तयार केले असल्याचे सांगितले जाते. मात्र या पाणवट्यांमध्ये प्रत्यक्षात पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे कागदोपत्री मात्र पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे दाखवण्यात येत असल्याचा आरोपही होत आहे. वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने हरिण, मोर तसेच इतर वन्यजीवांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. काही ठिकाणी वन्य प्राणी मृत्यूशी झुंज देत असल्याचंही दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की एखादा वन्य प्राणी शेतात मृतावस्थेत आढळल्यास किंवा त्यास इजा झाल्यास वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांवर दबाव टाकतात. मात्र वन्य प्राण्यांच्या मूलभूत गरजा असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे आणि मान्सूनच्या विलंबामुळे वन्यजीवांसमोरील संकट अधिक गंभीर बनले आहे. त्यामुळे देगलूर बिलोली वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता या गंभीर परिस्थितीवर वनविभाग कोणती ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड, बिलोली.